गेले ना. मग मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपण मोर्चा काढला होता. मुंबईमधला रस्ता घोटाळा, पैसे गेले कुठे? ते गेले. मग प्रत्येक आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना तुमच्या आंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय, ते एक आपल्यातनंच गेलेलं तिकडे ते आहे अवलाद. त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं. खैरे साहेब बरोबर ना. त्याच्यानंतर एक मंत्री आहे, त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे. एक मंत्री आहे, तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे. शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे. सगळे घोटाळे म्हणजे मध्ये एक तो जो काय फोटो आला होता, देवेंद्र फडणवीस बसलेत मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे. मला भाजपवाल्यांची खरंच दया येते. किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात. आता तर सतरंजीच्या खाली गेलात तुम्ही, तुमच्यावरती उपरे नाचतायत. बस करा आता, या ना. अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान, तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखडे ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या. तुमची किती इंचाची छाती आहे ना, ती तुमच्या नेत्याला दाखवा. मर्द कशाला म्हणतात, पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत. मग हिंदी सक्तीची बसा बोंबलत तुम्ही. हिंदी सक्तीची होऊ देणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, ते ठरवलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं, बटेंगे तो कटेंगे. मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. मी कोणावरती बोलतोयस? त्यांना कळू दे पहिलं नक्की. एक कोणतरी बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय. एक कोणतरी ठरवा. जसं आम्ही 59 वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे, भगवा एकच आहे, दैवत एकच आहे, विचार एकच आहे. आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली.